नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी तात्काळ निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. निर्णयाची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला पाहायला मिळते बघा, नवीन मोबाईल योजना आली. तर बघा, नवीन मोबाईल संदर्भाची जी काही योजना आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर बघा, पुढे आपण पाहणार आहोत चौथा आणि पाचवा हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते वाढलेले आहेत. आता हे पैसे कसे वाढलेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासोबतच हे जे काही पैसे वाढलेले आहेत ते पैसे देखील महिलांना जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे पैसे कोणत्या महिलांना मिळत आहेत ते देखील तुम्हाला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बहुतेक महिला आहेत त्या महिलांना हे पैसे मिळालेले नाहीत. हे पैसे तुम्हाला मिळवायचे असेल तर कशा पद्धतीने तुम्ही ते मिळवू शकतात त्याची देखील महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. महिलांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच माझा हेतू असतो. महिलांना जास्तीत जास्त पैसे मिळावे, कारण सरकार ते पैसे त्या ठिकाणी देत आहेत, तर ते पैसे जास्तीत जास्त महिलांना मिळावे हाच माझा हेतू असतो. आणि त्यासाठीच मी सर्व महिलांना योग्य ते मार्गदर्शन करत असतो. सरकार ते पैसे देत असतं वेगवेगळ्या योजनांच्या पद्धतीने, परंतु ते तुम्हाला त्या ठिकाणी योग्यरित्या जर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरले किंवा योग्यरित्या जर तुम्हाला त्याची माहिती असेल तर तुम्ही ते पैसे मिळवू शकता. आता बघा, या ठिकाणी जे काही पैसे वाढलेले आहेत या पैशांची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती नाही आहे. ती माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटपर्यंत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. पुढे बघा, ही जी काही रक्कम आहे ती 800 रुपयांनी वाढलेली आहे. म्हणजेच बघा, 1500 रुपयांची तुमची रक्कम होती, त्यामध्ये 800 रुपयांची ह्या ठिकाणी वाढ जी आहे तुम्हाला होणार आहे. लाडक्या बहिणीने हे पैसे मिळत आहेत, जमा देखील व्हायला सुरुवात झाली आहे. आता कशा पद्धतीने ते देखील आपण पाहणार आहोत. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. केलं लाईक, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत शेअर करा. तुमच्या नातेवाईकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. व्हॉट्सअपला देखील शेअर करून टाका, म्हणजे सर्वांना ही जी काही महत्त्वाची माहिती ती कळायला पाहिजे. सर्व महिलांना पैसे मिळावे हाच माझा हेतू आहे. सर्व महिलांचा फायदा झाला पाहिजे. तर तुम्हाला वाटत असेल महिलांचा फायदा झाला पाहिजे तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण महत्त्वाची जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, सर्वात अगोदर नवीन मोबाईल योजना आली त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी ह्या ठिकाणी मोबाईल देणार असल्याची घोषणा केलेली होती. आता हा जो काही मोबाईल आहे तो कोणाला देणार आहे? ज्या महिला उमेद अंतर्गत काम करतात त्या महिलांना. कोकणामध्ये 2400 महिला आहेत, त्या 2400 महिलांना हा जो काही मोबाईल आहे तो देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता याच दरम्यान आता महिलांसाठी बघा आणखी एक नवीन योजना आणण्यात येत आहे. कोणती योजना आहे त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जाईल असं मी सांगितलेलं होतं आणि ती माहिती तुमच्यासाठी बघा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजप नेते, डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी या उपक्रमातून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. या भव्य उपक्रमात सुमारे 5000हून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे. सक्षम भगिनी उपक्रमाची जी सुरुवात आहे ती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक पाठबळ दिल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणे आहे. डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देत त्यांच्या उत्पादनामधून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे. नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केले. त्यामध्ये 5000हून अधिक महिलांचा सहभाग होता. तर पाहू शकता, नवरात्र आता सुरू आहे, म्हणजेच याच वेळी जी काही उपक्रम आहे तो राबवण्यात आलेला आहे. आता जी काही आपण पाहिलं मोबाईल योजना संदर्भात, तर बघा, मोबाईलच्या संदर्भाची अजूनपर्यंत अशा पद्धतीची कुठलीही जी काही योजना आहे त्याची घोषणा सरकारतर्फे झाली नाही आहे. उद्या एक बैठक सरकारची होणार आहे, कॅबिनेटची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये कदाचित निर्णय जो आहे तो होऊ शकतो, शक्यता आहे. त्यामुळे जसा निर्णय होईल तशी तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासाठी सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच दररोजच नवनवीन ज्या काही अपडेट तुम्हाला येत असतात त्या तुम्हाला मिळाव्यात, तुम्हाला फ्रीमध्ये त्या मिळाव्यात. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्या तुम्हाला लगेच मिळतील. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला त्या अपडेट लगेच मिळणार नाही आहे. ठीक आहे. आता पुढे आपण महत्त्वाची माहिती पाहूया बघा. तर बघा, पुढची महत्त्वाची माहिती अशा पद्धतीची आपण पाहूया बघा.
लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3,000 रुपये. शिम शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य. पाहू शकता बघा, महाराष्ट्राचे माननीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी याबाबतचं वक्तव्य केलेलं आहे. काय माहिती आहे बघा, तुम्ही आमची ताकद वाढवा. 1,500चे 2,000 करणार, 2,000चे 2,500 करणार, 2,500चे ते 3,000 करणार. तुम्हाला आम्हाला लखपती झाल्याचं पाहायचं आहे. ज्या दिवशी सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी समाधानाचा दिवस असेल, असं वक्तव्य माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेळोवेळी जे काही कार्यक्रम असतात तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी वक्तव्यच केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढवणार आहेत म्हणून. ती रक्कम तुमची वाढणारच आहे. ठीक आहे. आता बघा, महिलांना चौथ्या आणि 5व्या हप्त्याच्या सोबतच त्या ठिकाणी जी काही वाढलेली रक्कम आहे ती मिळत आहे. कोणती रक्कम आहे ते देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, बहुतेक महिलांना ते माहिती नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व महिलांनी इकडे लक्ष द्या. बघा, चौथा आणि 5वा हप्ता तुम्हाला 3,000 रुपयांचा दिला जातो आहे. ऑक्टोबरचे 1,500 आणि नोव्हेंबरचे पैसे असे 3,000 रुपये तुम्हाला आता दिले जात आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर हे 3,000 रुपये तसेच अजून महिलांना 800 रुपये, 815 किंवा 812 रुपये या ठिकाणी महिलांना जमा झाले आहेत. कशाचे? तर गॅसचे. ठीक आहे. आता बघा, अन्नपूर्णा योजना लाडक्या बहिणींसाठी होती. ही देखील योजना जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी होती. अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ती होती. तर या अन्नपूर्णा योजनेचे ज्या काही महिला लाभार्थी आहेत त्या लाभार्थींना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच बहुतेक महिलांना जमा देखील झाले असतील. ज्या ज्या महिलांना पैसे जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, म्हणजे सर्व महिलांना याचा फायदा घेता येईल. सरकार पैसे देत आहे तर महिलांना फायदा घेता यावा यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगावंच लागेल. सर्व महिलांनी कृपया करून सांगायचं आहे. तर बघा, 3,000 रुपये तुम्हाला यासोबत मिळत आहेत. म्हणजेच तुमचे 3,000 रुपये तुम्हाला जमा होतच आहे. सोबतच जर आपण पाहिलं तर काही महिलांना 815 रुपये देखील या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा जी काही अन्नपूर्णा योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते वर्षाला मोफत मिळणार आहेत. 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत मिळणार आहेत. तर या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या गॅस सिलेंडरसाठीचे जे काही पैसे आहेत जसे 815 रुपये किंवा 812 रुपये जे आहेत ते या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काय आहे तर तुमची रक्कम या ठिकाणी वाढलेलीच आहे. पाहू शकता, 3,000 रुपये प्लस तुम्हाला या ठिकाणी 812 रुपये किंवा 815 रुपये जे काही तुम्हाला जमा होत आहे ते म्हणजेच तुमची रक्कमच या ठिकाणी वाढलेली आहे. आता हे जे काही पैसे तुमचे 815, 812 जे काही असेल, सिलेंडर जसं जसं वाढत जाईल किंवा जसं जसं कमी होत जाईल तसे तसे तुम्हाला ते पैसे दिले जातील. वर्षाला 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत आहे. अन्नपूर्णा योजना आहे, लाडक्या बहिणींसाठी आहे. याची पात्रतेचे निकष काय? बघा, एक सर्वात महत्त्वाचा पात्रतेचा निकष म्हणजे काय तर गॅस सिलेंडर जे आहे, गॅस कनेक्शन जे आहे ते तुमच्या नावावर असायला पाहिजे. जर तुमच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला याचा फायदा घेता येईल. जर तुमच्या नावावर गॅस कनेक्शन नसेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही. भरपूर महिला आहेत, त्या महिलांना या योजनेविषयी माहिती नाही. या योजनेचे पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झाली. यामध्ये कुठलाही अर्ज भरायचा नाही. बरं, महिलांना वाटेल अर्ज भरायचा आहे, मग अर्ज भरल्यानंतर पैसे मिळतील. कुठलाही अर्ज तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. तुम्ही सरळ तुमच्या नावावर कनेक्शन असेल तर तुमचं KYC करून घ्या, तुम्हाला पैसे मिळून जातील. सर्व महिलांसाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. ज्या ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्या महिलांनी ज्या ठिकाणाहून गॅस कनेक्शन किंवा गॅस एजन्सीकडून गॅस कनेक्शन घेतले तिथे जाऊन तुमचे KYC करून घ्या, तुम्हाला देखील पैसे मिळून जातील. यामध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर 52 लाख कुटुंबांना याचा लाभ दिला जाणार आहे, अशी आपण माहिती अगोदर देखील पाहिलेली होती. वेळोवेळी ज्या काही योजना महिलांसाठी येत असतात, फायद्याच्या योजना असतात, तुम्हाला पैसे मिळत आहेत, सरकार देत आहे, तर त्या योजना तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. तुम्हाला मी दिलेली माहिती जर योग्य वाटत असेल, चांगली वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि सर्वांनी कृपया करून माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्व महिलांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. तर बघा, 3,000 रुपयांमध्ये 800 रुपयांची तुम्हाला वाढ झाली आहे. 800 रुपयेसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. महिलांना त्याची किंमत माहिती आहे. 800 रुपये काय असतात तर त्या महिलांना ज्यावेळेस महिला घर खर्च चालवत असतात त्यावेळेस तुम्हाला ते कळतं. त्यामुळे 800 रुपये देखील तुम्हाला सरकारतर्फे दिले जात आहेत, तर ते देखील तुम्ही त्याचा लाभ घेतला पाहिजे असं त्या ठिकाणी माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला सरकार देत आहे त्यामुळे तुम्ही तो लाभ घेतलाच पाहिजे. गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असेल तर तुम्ही घेऊ शकता. अजून एक महत्त्वाचं म्हणजे जर गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर असेल, म्हणजेच तुमच्या पतीच्या नावावर असेल किंवा घरातील कुठल्याही पुरुषाच्या नावावर असेल, जर ते गॅस कनेक्शन तुम्ही तुमच्या नावावर म्हणजेच महिलेच्या नावावर ट्रान्सफर करत असाल तर तुम्हाला तरी देखील या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच अन्नपूर्णा योजना जी आहे तर या अन्नपूर्णा योजनेचा तरी देखील तुम्हाला लाभ जो आहे तो मिळणार आहे. तर याचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नावावर गॅस कनेक्शन असणं हे अनिवार्य आहे. तर पुरुषाच्या नावावरचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर तुम्ही ट्रान्सफर करून घ्या, तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. जर तुमच्या नावावर असेल तर KYC करून घ्या, तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. बहुतेक महिलांना पैसे जमा
जमा झाले आहेत, तुम्हाला देखील पैसे त्या ठिकाणी मिळून जातील. ठीक आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली. सर्व महिलांना पैसे मिळावे हा माझा हेतू असतो. सरकार पैसे देते ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, तुम्हाला मिळावेत हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठी मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत असतो. सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी कृपा करून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.